नमस्कार मित्रांनो. सुनंदा आजीच्या गोष्टी सीझन 5 माझं पुणं माझा अभिमान यामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पुण्यामध्ये गेले 128 वर्ष कार्यरत असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची आज आपण गोष्ट ऐकणार आहोत. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली ही संस्था महिला सबलीकरण, शिक्षण आणि पुनर्विवाह हा त्यांचा अगदी ध्यास. असा ध्यास घेतलेले महर्षी कर्वे यांचे जीवन अनेक अडीअडचणींनी व्यापलेलं होतं, पण त्यावर मात करत त्यांनी आपला विचार पुढे नेला आणि त्यासाठी पूर्ण समाज आजही त्यांचा ऋणी आहे. खानवेलकरांच्या कवितेच्या ओळीत सांगायचं झालं तर, त्यागाची ही मूर्ती जणू की मूर्तिमंत त्याग, चंदना परी देह झिजविला, दरवळतो कीर्ती सुगंध, स्त्रीवर्गाच्या उत्कर्षास्तव जीवन समर्पिले, परिवर्तनाचा ध्यास घेतला, भारतरत्न भूषविले. तर मित्रांनो, आता ऐकूया महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची ही गोष्ट. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला रत्नागिरी जिल्ह्यात मुरुड या गावी 18 एप्रिल 1858 घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, पण सगळ्यांनाच शिक्षणाची हौस आणि शिक्षणाकडे ओढा. शालेय शिक्षण मुरुड गावात पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कर्वे यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच ते 1891 BA म्हणून उत्तीर्ण झाले. मुंबईच्याच एल्फिस्टन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजूसुद्धा झाले, पण कालांतराने त्यांनी ही एल्फिस्टन कॉलेजची नोकरी सोडली आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि जणू पुणे हे महर्षी कर्वेंची कार्यक्षेत्र बनण्याची मुहूर्तमेढच रोवली गेली. गणिताचे तास संपले, कॉलेज सुटलं की कर्वे पुण्याच्या रस्त्यांवरून फिरायचे, लोकांना भेटून समाज प्रबोधन करायचे, पण विषय असायचा महिलांचं सबलीकरण, अनाथ विधवा मुलींचा पुनर्विवाह इत्यादी. मधल्या काळात कर्वेंची पहिली पत्नी राधाबाई यांचं निधन झालं आणि समाज सुधारणेची सुरुवात स्वतःपासूनच करूया म्हणून कर्वेंनी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधल्या 28 वर्षे वयाच्या गोदूबाई किंवा बयो यांच्याशी, म्हणजे आत्ताच्या आनंदीबाई कर्वे या विधवेशी पुनर्विवाह केला. ते साल होतं 1893 आणि आनंदीबाईंचं वय होतं 28 वर्ष. विधवांचे मेळावे, प्रबोधन, शिक्षण हे चालूच राहिलं. लोकांनी खरं तर त्यांना वाळीत टाकलं होतं, पण त्यांनी समाजाला कधीही दोष न देता आपलं काम मात्र नेटाने सुरू ठेवलं. मग नंतर 1896 अनाथ बालिका आश्रम स्थापन केला गेला. त्याचे अध्यक्ष होते रा गो भांडारकर आणि चिटणीस म्हणजे सेक्रेटरी होते कर्वे स्वतः. पण सुरुवातीला फक्त 8 विद्यार्थिनी बालिका आश्रमात दाखल झाल्या. नंतर पुण्यात झाला सुरू तो प्लेगचा संसर्ग आणि हा अनाथ बालिकाश्रम हिंगणे येथे हलवला गेला. आगरकरांनी सुरुवातीला 4-5 एकर जागा संस्थेला दिली, पण नंतर हा व्याप मात्र वाढतच राहिला. नंतर 1907 महिला विद्यालय बांधायचं ठरलं. त्याचं बांधकाम पूर्ण झालं 1912 यामध्ये सुरुवातीला अल्प प्रतिसादाने का होईना, पण विधवा आणि मुली दोघीही एकत्र शिक्षणासाठी आल्या. लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन धन अर्पण करणारा एक संघ हळूहळू निर्माण होत होता आणि आजही खाजगी वर्तन शुद्ध, नियमांचं पालन इत्यादी गोष्टी कर्वे संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत निश्चितपणे दिसून येतात. नंतर अजून एक चांगली घटना घडली. जपानमध्ये असलेल्या महिला विद्यापीठाकडून प्रेरणा घेऊन कर्वेंनाही वाटलं आपल्या इथेही असं एखादं महिला विद्यापीठ सुरू करावं आणि 1916 भारतवर्ष महिला विद्यापीठाची स्थापना झाली. उच्च शिक्षण मातृभाषेत देण्याची सोय या विद्यापीठात करण्यात आली आणि त्याच वेळेला मुंबईचे एक उद्योगपती विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 16 लाख रुपयाची देणगी कर्वेंना देऊ केली आणि ह्या विद्यापीठाचं नामकरण झालं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, म्हणजे आत्ताचं SNDT. सर्व मुलींना, महिलांना
महिलापयोगी आणि समाजोपयोगी शिक्षण देणारी अशी ही पहिली संस्था तयार झाली. अनेक संस्था त्यांचे व्याप, जागेची गरज, पैशाची निकड जोरकसपणे भासू लागली होती. महर्षी कर्वेंनी युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका अशा अनेक ठिकाणी प्रवास केला. 13 महिन्यात जणू काही पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि आपल्या संस्थेसाठी पुरेसा धनसंचय जमा केला. अध्यापिका विद्यालय बांधलं 1917 आणि इथूनच तयार झालेल्या शिक्षिका इतर विद्यार्थिनींना शालेय शिक्षण देऊ लागल्या. पार्वतीबाई आठवले यांनी ही संस्था प्रगतीपथावर आणण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आणि म्हणून या संस्थेचं नाव दिलं गेलं पार्वतीबाई आठवले अध्यापिका विद्यालय. महर्षी कर्वे यांचा महिलांना शिक्षित करण्याचा ध्यास आश्चर्यकारकच होता. भारताला 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि सरकारनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली. 1955 साली महर्षी कर्वेंना मिळालं पद्मविभूषण हा सन्मान आणि 1958 साली वयाच्या 100व्या वर्षी प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न किताब कर्वेंना मिळाला. भारतरत्न मिळवणारे महर्षी कर्वे हे भारतातले 8वे तर महाराष्ट्रातले पहिले नागरिक ठरले. 1962 साली वयाच्या 104व्या वर्षी या योगी पुरुषाचं निधन झालं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा आलेख नंतर कायमच उंचावत राहिला. आता तिथे वेगवेगळी 74 युनिट्स, शैक्षणिक युनिट्स कार्यरत आहेत. जवळजवळ 32,000 मुली संस्थेच्या वाई, सातारा, नागपूर, रत्नागिरी येथे शिक्षण घेत आहेत. ही संस्था आता जवळजवळ 45 एकर एवढ्या मोठ्या जागेवर पुण्यामध्ये उभी आहे. संस्थेचं आर्ट्स आणि सायन्स कॉलेज आहेच, त्याचबरोबर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, MBA, नर्सिंग, फॅशन टेक्नॉलॉजी किंवा फॅशन डिझायनिंग, व्होकेशनल ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट, लेझर टेक्नॉलॉजी आणि अगदी बेकरीसुद्धा इत्यादीचे शैक्षणिक दरवाजे मुलींसाठी खुले झाले आहेत. आपलं समाजभानही या संस्थेने जपलं आहे. पाळणाघर, वर्किंग विमेन हॉस्टेल, बाया कर्वे वसतिगृह, कोर्टातून सुटून आलेल्या महिला, कोविड केअर सेंटर याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. यामध्ये सोलर टेक्नॉलॉजी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅस तसंच जवळजवळ 600 कोटींचे प्रोजेक्ट्स संस्थेमध्ये आता सुरू होत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडू तयार करण्यासाठी त्या धर्तीवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे बांधला जातोय. मित्रांनो, अशी ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आपल्या पुण्याचा अभिमान. येथे आलेली प्रत्येक महिला, मग ती मुलगी असेल, विद्यार्थिनी असेल, वृद्ध असेल, त्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मदत करण्यात संस्था आणि संस्थेचे चालक महर्षी कर्वे यांच्या तत्त्वप्रणालीनुसार निस्वार्थी मनाने कार्यरत आहेत. त्यांना शतशः नमन आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अनेकांपर्यंत ही माहिती पोचवा. भेटूया पुढच्या महिन्यामध्ये अजून एखादी पुण्याच्या अभिमानाशी छानशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.